नमस्कार मंडळी. इसापनीती आणि श्री भगवानुवाच भाग 6. आजची गोष्ट माकड आणि मगर. एका जंगलात एक तलाव असतो. त्या तलावाकाठी एक झाड असतं. तलावात राहणारी मगर आणि झाडावर राहणारे माकड दोघांची छान मैत्री होते. माकड मगरीला रोज गोड फळं देत असतं. मगर ती फळं आपल्या कुटुंबासाठी घेऊन जात असतं. एकदा मगरीच्या बायकोला वाटतं रोज एवढी गोड फळं देणारा माकड आणि त्याचं काळीज किती सुंदर असेल. मला त्या माकडाचं काळीज पाहिजे. म्हणून मगरीकडे हट्टच धरते. एक दिवस नाईलाजाने मगर माकडाला सांगतो, आज तुला माझ्या बायकोनी जेवायला बोलवलंय. माकडही बरं म्हणतं आणि मगरीच्या पाठीवर बसून त्याच्या घरी जायला निघतं. बोलता बोलता माकडाला मगरीचा खरा हेतू कळतो. माकड घाबरतं. त्याला पोहताही येत नाही आणि तोपर्यंत ते तलावाच्या मध्यापर्यंत आलेले असतात. आता काय करायचं? माकडाला एक युक्ती सुचते. ते मगरीला सांगतं, माझं काळीज तर झाडावर आहे. चल, आपण ते घेऊन येऊ. तलावाच्या काठापर्यंत आल्यावर माकड टुणकन उडी मारून झाडावर निघून जातं. मंडळी, गोष्टीतून बोध होतो, संकटकाळी घाबरून न जाता युक्तीने त्याचा सामना करावा. आणि भगवद्गीता सांगते, प्रसंगी निर्भयी होऊन युक्ती वापरून स्वतःचा मित्र व्हायचं का घाबरून अविचारीपणे वागून स्वतःचा शत्रू व्हायचं. म्हणजेच स्वतःचा मित्र व्हायचं की स्वतःच स्वतःचा शत्रू व्हायचं, हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. आणि हेच सांगितलं आहे अध्याय 6 श्लोक 5. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम् अवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः. श्रीकृष्णार्पणमस्तु.